पुण्यात आता गॅस सिलेंडर फक्त OTPवर आणि 96 तासात घरपोच देणे बंधनकारक करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाणे महानगरपालिकेत 1773 पदांची भरती प्रक्रिया एप्रिल पासून सुरू होणार आहे। पुण्यातील चाकण येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 वर विधानसभेत चर्चा सुरू झाली आहे। जामखेड गोळीबार प्रकरणातील आरोपी सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। जालन्यात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून 110 सिलेंडर चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे। अलिबाग येथे एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला 6 वर्षे 7 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पुणे महापालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।